Hello students, in the last period we have learned amorphous solids and crystalline solids and their characteristics. Today in this topic we are going to learn isomorphism and polymorphism. What is isomorphism and polymorphism? In different solids, depending upon the similarity or dissimilarity of crystal structure, the solids are described as isomorphous and polymorphous. वेगवेगळ्या सॉलिड्समध्ये क्रिस्टल स्ट्रक्चरच्या सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी यालाच आपण आयसोमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फिझम म्हणतो. Let us first learn what is isomorphism. If you see iso, it means same. If two or more solids, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सॉलिड्स चे क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असतील तर त्याला आपण आयसोमॉर्फस म्हणायचं. If two or more solids, if they have the same crystal structure, then they are regarded as isomorphous. For example, we have two substances, sodium fluoride and magnesium oxide. This is the picture of sodium fluoride and this is the picture of magnesium oxide. These are two different substances, but their crystal structure is same. If you see the crystal structure carefully, then you will find that their crystal structure is same. There is one more example, sodium nitrite and calcium carbonate. This is the picture of sodium nitrite, and if you observe the crystal of calcium carbonate, it is same as sodium nitrite crystal. Their crystal structure is same. It means that different substances, if they have same crystal structure, then they are described as isomorphous. Iso means same and morphous means form, same form. Interestingly, if you see the isomorphous substance, you will find that their atomic ratio is same. If you see the atomic ratio of sodium fluoride and magnesium oxide, it is 1:1 and 1:1. And if you see the atomic ratio of sodium nitrite and calcium carbonate, it is 1:1:3. Here 1:1:3. Therefore, we can say that isomorphous substances have same atomic ratio. But the reverse may not be correct. आपल्याला असं म्हणता येणार नाही की जे सबस्टन्सेस आयसोमॉर्फस आहेत त्यांचा ॲटॉमिक रेशो सारखा नाही, त्याचा रिव्हर्स करेक्ट नाही आहे. जर त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम आहे तर ते आयसोमॉर्फस असतीलच याची आपल्याला खात्री देता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे दोन सबस्टन्सेस आहेत, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड. त्यांचा ॲटॉमिक रेशो आहे 1:1 दोघांचा, पण ते दोन्ही आयसोमॉर्फस नाही. जरी त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम असेल तर हे गॅरंटी नाही की त्यांचा क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल. नाव लेट अस सी what is polymorphism. Poly, it means many. Poly means many. When a single substance has more than one crystal structure, or we can say if the single substance exists in two or more crystalline form, then the substance is said to be polymorphous. एखाद्या सबस्टन्सचे एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्म असतील किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर असतील तर त्याला आपण पॉलिमॉर्फस म्हणू शकतो. एक्झाम्पल जर आपण देऊ शकलो तर आपण कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल घेऊ शकतो. कॅल्शियम कार्बोनेट हा जो सिंगल सबस्टन्स आहे ते त्याचे दोन क्रिस्टलाइन फॉर्म आहेत. वन इज कॅल्साइट and second one is
आर्गोनाइट. आणखी एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल सिलिकॉन डायऑक्साईडचा. हा सिलिकॉन डायऑक्साईड सिंगल सबस्टन्सचे 3 क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत. वन इज अल्फा क्वार्ट्स, सेकंड वन इज बीटा क्वार्ट्स अँड थर्ड वन इज रेस्टोब्लाइट. सिंगल सबस्टन्सचे एकापेक्षा जास्त क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत. या ठिकाणी सुद्धा हा जो सिंगल सबस्टन्स आहे त्याचे एकापेक्षा जास्त क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. तर यालाच आपण, जर एखादा सिंगल सबस्टन्स एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये एक्झिस्ट करत असेल तर त्याला आपण पॉलिमॉर्फस म्हणतो. या ठिकाणी सिलिकॉन डायऑक्साईडचे 3 फॉर्म दाखवलेले आहेत. दिस वन इज द अल्फा क्वार्ट्स, this one is the beta quartz and this one is cristobalite. Now what is the reason की एक सिंगल सबस्टन्सचे एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्म आहेत? त्याचं रिझन आहे कंडिशन्स, की ज्या कंडिशनमध्ये तो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होतो. जर कंडिशन डिफरंट असतील, कंडिशन म्हणजे टेम्परेचर किंवा प्रेशर, डिफरंट टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनमध्ये जर एखादा सबस्टन्सचे क्रिस्टल तयार झाले तर जर कंडिशन्स डिफरंट असतील तर त्यांचा क्रिस्टल स्ट्रक्चरसुद्धा डिफरंट असेल. दॅट इज द रिझन दॅट द पॉलिमॉर्फिझम इट इज ऑब्झर्व्ड ड्यू टू डिफरंट कंडिशन इन विच द क्रिस्टलाइन सबस्टन्स इज फॉर्म्ड. नाव वी नो वन मोर टर्म दॅट इज ॲलोट्रॉफी. ॲलोट्रॉफी काय हे आपण ऐकलेलं आहे. द पॉलिमॉर्फिझम विच ऑकर इन एलिमेंट्स इज कॉल्ड एज ॲलोट्रॉफी. आपल्याला एलिमेंट्समध्ये जे पॉलिमॉर्फिझम आपल्याला पाहायला भेटते, एलिमेंट्समध्ये जे आपण पॉलिमॉर्फिझम ऑब्झर्व करतो त्याला आपण ॲलोट्रॉफी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक एलिमेंट आहे कार्बन. कार्बन याचे 3 डिफरंट फॉर्म्स आहेत आणि या 3 डिफरंट फॉर्म्सला आपण कार्बनचे ॲलोट्रॉफिक फॉर्म्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कार्बनचे 3 फॉर्म कोणते आहेत? एक फॉर्म आहे डायमंड, हा एक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. कार्बनचा दुसरा क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ग्रेफाइट्स आणि कार्बनचा हा तिसरा स्ट्रक्चर आहे, याला आपण फुलॅरिन म्हणतो. तर एक सिंगल एलिमेंट कार्बनचे हे 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत. तर या 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्सला आपण ॲलोट्रॉफ्स म्हणतो कार्बनचे. देअरफॉर द पॉलिमॉर्फिझम विच ऑकर इन एलिमेंट्स इज कॉल्ड एज ॲलोट्रॉफी. तर कार्बनचे 3 ॲलोट्रॉफ्स कोणते? डायमंड, ग्रेफाइट अँड फुलॅरिन. दिस इज द फुलॅरिन. नाव लेट अस स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे क्लासिफिकेशन स्टडी करू. Crystalline solids, it is classified into 4 categories. क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे त्याच्या 4 कॅटेगरीमध्ये त्याचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन की त्याच्यामध्ये कोणत्या बेसिसवर आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, की त्याचा कॉन्स्टंट पार्टिकल कोणता आहे, की त्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल कोणता आहे. कॉन्स्टंट पार्टिकल म्हणजे की क्रिस्टलाइन सॉलिड कोणत्या पार्टिकलपासून तयार होतो, त्याच्यात सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता, त्या बेसिसवर त्याचे 4 कॅटेगरीज आपण या ठिकाणी केलेले आहेत. ते कोणते? फर्स्ट वन इज मॉलिक्युलर सॉलिड, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल मॉलिक्यूल असेल. सेकंड वन इज आयनिक सॉलिड किंवा आयनिक क्रिस्टल, त्याचा कॉन्स्टंट पार्टिकल आयन असेल. थर्ड वन इज मेटॅलिक सॉलिड, त्याचा कॉन्स्टंट पार्टिकल मेटॅलिक ॲटम असेल. अँड फोर्थ वन इज कोव्हलंट सॉलिड, त्याच्यामध्ये त्याचा कॉन्स्टंट पार्टिकल ॲटम आहे विच इज जॉईन टू अनदर ॲटम बाय मीन्स ऑफ कोव्हलंट बॉन्ड. सो डिपेंडिंग अपॉन विच इज द कॉन्स्टंट पार्टिकल, द क्रिस्टलाइन सॉलिड इट इज क्लासिफाइड इनटू मॉलिक्युलर सॉलिड, आयोनिक सॉलिड, metallic solid and covalent solid. Now let us first study ionic solid or ionic crystal. Let us first study
some characteristic of ionic solids or ionic crystals. याच्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, द कॉन्स्टंट पार्टिकल इन आयोनिक क्रिस्टल आर चार्ज्ड आयन्स. याचा हा जो आयनिक सॉलिड असतो किंवा आयनिक क्रिस्टल असतो कशापासून तयार होतो, तर चार्ज्ड आयनपासून तयार होतो. या ठिकाणी दिसत आहे सॉल्ट्स आहेत, सगळे सॉल्ट्स. तर सॉल्ट्स कशापासून तयार होतात, तर पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयनपासून. फॉर एक्झाम्पल Na+ अँड Cl- आयन. Therefore, in the ionic solid, the constant particles are charged ions. Na+, for example, Na+ and Cl-. And these charged particles, they are held together by electrostatic force of attraction. तर हा कॅटायन आहे, पॉझिटिव्ह आयन कॅटायन आहे, याची साईज स्मॉल असेल. अनायन आहे Cl-, इट इज लार्ज इन साईज. तर ही जी दोन इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत प्लस आणि मायनस, याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असेल, सो इट विल बी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. प्लस आणि मायनसमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. देअरफॉर इन द आयोनिक क्रिस्टल द अपोजिटली चार्ज्ड आयन्स they are held together by means of electrostatic force of attraction. Now we know that the electrostatic force of attraction between these two oppositely charged ions, it is very very strong. याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या आयन्समध्ये, हे खूप स्ट्रॉंग असतो, खूप स्ट्रॉंग असेल. आणि म्हणून याला ब्रेक करणं डिफिकल्ट आहे. जर आपल्याला या दोघांना ब्रेक करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जास्त एनर्जी द्यावी लागते. आणि म्हणून याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. सोडियम क्लोराईडचा मेल्टिंग पॉईंट 801 डिग्री सेल्सिअस आहे. दुसरा कॅरेक्टरिस्टिक काय, की आयोनिक क्रिस्टल आहे, दे आर व्हेरी व्हेरी हार्ड, विच इज ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे आणि म्हणून याला ब्रेक करणं डिफिकल्ट आहे. देअरफॉर इट इज हार्ड, बट इट इज ब्रिटल, ठिसूळ आहेत. जर आपण या दोन लेयर्सवर जर आपण शेअरिंग फोर्स अप्लाय केला, अशा पद्धतीने जर आपण शेअरिंग फोर्स जर आपण अप्लाय केला, तर हे परमनंटली त्याचा जो क्रिस्टल आहे तो फ्रॅक्चर होतो. फ्रॅक्चर होतो म्हणजे काय, की जर आपण या ठिकाणी इथून जर शेअरिंग फोर्स अप्लाय केला तर या दोघांचा बॉन्ड जर एकदा का ब्रेक झाला तर सोडियमचा जो चार्ज आहे ते दुसरीकडे बॅलन्स होतो आणि हा क्लोराईडचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो दुसरीकडे बॅलन्स होणार. आणि म्हणून एकदा का यांच्यामधला बॉन्ड ब्रेक झाला तर परत हे एकमेकाला अट्रॅक्ट करत नाही. आणि म्हणून याचा जो क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, इथून जर शेअरिंग फोर्स जर अप्लाय केला तर यांचा जो क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तो परमनंटली फ्रॅक्चर होतो. आणि तेच रिझन आहे की जे आयनिक क्रिस्टल्स आहेत दे आर ब्रिटल, ठिसूळ असतात. शेअरिंग फोर्स अप्लाय केला की त्यांचा जो क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तो परमनंटली ब्रेक होतो. तुम्ही जर मिठाचे खडे हे जर आपसात जॉईन करण्याचा जर प्रयत्न केला तर परत त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होणार नाही. एकदा ब्रेक झाला दॅट इज परमनंटली ब्रोकन. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे दे आर हार्ड अँड दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. आयोनिक क्रिस्टलची दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सॉलिड स्टेटमध्ये. इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर्स आहेत. रिझन काय, की ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. रिझन असं आहे की जर तुम्ही त्याचा क्रिस्टल स्ट्रक्चर ऑब्झर्व केला तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन भेटणार नाही. आयन्सपासून तयार होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन तुम्हाला भेटणार नाही. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट आहे दोन गोष्टी, एक तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असावा, नाहीतर ते इलेक्ट्रिकल करंट कॅरी करण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनची मूव्हमेंट पाहिजे, जे की या दोन्ही गोष्टी यांच्या क्रिस्टलमध्ये प्रेझेंट नाही. पण
जर आपण या आयनिक सॉलिडला जर मेल्ट जर केला तर मोल्टन स्टेटमध्ये किंवा फ्यूज स्टेटमध्ये, जर आपण त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं तर मोल्टन किंवा फ्यूज स्टेटमध्ये द आयन्स दे आर फ्री टू मूव्ह अँड दे विल शो द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. पण as far as ionic crystal is concerned, ionic solid is concerned, it is non-conductor of electricity and heat also. For example, जे आयनिक क्रिस्टलचे जे एक्झाम्पल आहेत ते आहेत सोडियम क्लोराईड, सगळे सॉल्ट्स, कारण की आयन्सपासून तयार होतात, त्यांच्यात आयनिक बॉन्ड आहे, सॉल्ट्स आहेत. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड. जर या स्लाइड्स पाहत असताना जर याचा फॉन्टचा साईज कमी असेल तर ही मला सांगा, ही गोष्ट सांगा की तुम्हाला काही वाचताना काही अडचण येते का. नाव लेट अस स्टडी द नेक्स्ट सॉलिड, दॅट इज कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल और कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. काय असतं कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड? की त्याच्यामध्ये पहिला कॅरेक्टरिस्टिक की कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचा जो कॉन्स्टंट पार्टिकल आहे तो ॲटम असेल, आणि हा जो ॲटम आहे इट इज जॉईंट टू अनदर ॲटम बाय मीन्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, आणि म्हणून ईच ॲटम इज जॉईंट टू अनदर ॲटम बाय मीन्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि आपण जर या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत, दुसरा ॲटम तिसऱ्या ॲटम सोबत, तिसरा ॲटम पुढच्या ॲटम सोबत, असं कोव्हॅलंट बॉन्डचा एक लार्ज जायंट 3 डायमेन्शनल नेटवर्क तयार करतो. कोव्हॅलंट बॉन्डचा कंटिन्युअस जायंट 3 डायमेन्शनल नेटवर्क तयार करतो, आणि एक मोठा अतिशय जायंट असा मॉलिक्यूल तयार करतो. आणि म्हणून विणल्याप्रमाणे याची रचना असल्या कारणाने याला आपण कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल असं आपण म्हणतो. असा पूर्ण जो क्रिस्टल आहे इट कन्सिस्ट ऑफ न्यूमरस नंबर ऑफ ॲटम्स टू फॉर्म अ सिंगल मॉलिक्यूल. तर या ठिकाणी दाखवलेला जो एंटायर क्रिस्टल आहे, जो पूर्ण जो क्रिस्टल आहे ते न्यूमरस ॲटम्सपासून तयार झालेला सिंगल मॉलिक्यूल आहे. नाव द थर्ड कॅरेक्टरिस्टिक दॅट द कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, इट इज व्हेरी हार्ड, खूप हार्ड असतो कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, अँड हार्डेस्ट अँड इनकम्प्रेसिबल. काय रिझन आहे? तर रिझन असं आहे की एकतर त्याच्यामध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग, आणि त्या कोव्हॅलंट बॉन्डचा 3 डायमेन्शनल हे अशा प्रकारचा नेटवर्क तयार होतो. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड अँड ड्यू टू दिस युनिफॉर्म 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, these covalent network solid, they are very hardest and they are incompressible. For example, we can take the example of a diamond, which is monocrystalline and hardest known substance on the earth, and due to the strong covalent bond, त्याच्यामध्ये covalent bond हा अतिशय स्ट्रॉंग असल्या कारणाने these covalent bonds are very difficult to break. Therefore they have high melting and boiling point. जर तुम्हाला हा बॉन्ड तोडायचा असेल you will require very high energy. Therefore these crystals they have very high melting and boiling point. Now again, if you observe in the crystal of diamond, you will see that there is no free electron. या कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असल्या कारणाने त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन अब्सेंट आहे, आणि ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन these crystalline structures they are poor conductor of heat and electricity. तर हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन जर व्हायचं असेल तर आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असणं आवश्यक आहे, पण या नेटवर्क सॉलिडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन अब्सेंट असतो. देअरफॉर these covalent solids they are poor conductor of heat and electricity. Now let us see some of the examples of covalent network solids.
or covalent network crystals. Example is diamond, क्वार्ट्स, सिलिकॉन डायऑक्साइड आपण मागच्याच स्लाइडमध्ये पाहिला होता. थर्ड वन इज बोरोन नाइट्राइड, हा कोवलेंट नेटवर्क सॉलिड, इट इज हार्डेस्ट सबस्टन्स लाइक डायमंड. कार्बोरेंडम, these are all covalent network solid. You can see the pictures. हे डोक्यात फिट बसून घ्या. In fact, fullerene, it is not a network solid. Now there are some additional information which is given in the book. Here the box is shown. They ask, diamond is the hardest known material. Yes, diamond is the hardest known material because it is a covalent network solid containing covalent bond which are very very strong. Second one is, try this. You should try. Graphite is a covalent solid, yet it is soft and good conductor of electricity. Now this is asked that you should apply your knowledge to find the answer to this question. Graphite is a covalent solid. I have told you that diamond is a covalent solid, but it is very very hard. On the other hand, graphite is a covalent solid, but it is soft. Again, diamond, it is a covalent solid, it is a non-conductor of electricity and heat, but graphite on the other hand, it is good conductor of electricity. Now let us find the answers to these questions. Now this is the picture of graphite. Now why it happens that instead of being covalent solid, graphite is a good conductor of heat and electricity? Now let us find the answer to this question. Now you can see the picture of graphite. Graphite is a covalent network crystal and the network, it is shown here. हा जो नेटवर्क आहे ग्रेफाइटचा ते या ठिकाणी दाखवलेला आहे. पण ग्रेफाइट हा जो सॉलिड आहे ते लेयर्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. अशा टाईपच्या त्याच्या लेयर्स आहेत. तर या ठिकाणी तर स्ट्रॉंग कोवलेंट बॉन्ड आहे, पण या दोन लेयर्समध्ये हा एक पहिली लेयर, हा दुसरी लेयर, या दोन लेयरमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे स्ट्रॉंग नाही, इट इज व्हेरी व्हेरी वीक. तर एक लेयरमध्ये आणि दुसऱ्या लेयरमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इट इज कॉल्ड ॲज व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे की वीक असतात. तर ह्या दोन लेयर्समध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते वीक असल्या कारणाने ते लेयर्स एकमेकावर स्लाइड करतात, मूव्ह करतात, आणि म्हणून आपल्याला जे ग्रेफाइट आहे ते सॉफ्ट वाटतो. Now the second question, that why the graphite is a good conductor of electricity. Now let us see this slide. Now we know that carbon has 4 valence electron. कार्बन कडे 4 valence electron आहेत. त्यापैकी 3 valence electron हे कोवलेंट बॉन्ड तयार करतात. या ठिकाणी जर आपण त्याचे ऑर्बिटल्स जर बघितले तर या ठिकाणी जे हायब्रिडायशन आहे ते sp2 टाईपची आहे. s चा एक ऑर्बिटल आणि p चे 2 ऑर्बिटल हे कंबाईन होतात आणि sp2 हायब्रिडायशन तयार करतात. तर त्याच्यामध्ये sp2 म्हणजे 3 ऑर्बिटल तयार होतात, 1 2 आणि हे 3. हे जे 3 ऑर्बिटल्स आहेत हे 3 सिग्मा बॉन्ड तयार करतात, एक ह्या डायरेक्शनमध्ये, एक ह्या डायरेक्शनमध्ये आणि एक ह्या डायरेक्शनमध्ये. 3 सिग्मा बॉन्ड, 1 2 आणि 3. चौथा जो इलेक्ट्रॉन आहे तो p ऑर्बिटलमध्ये ज्याचं हायब्रिडायशन झालेलं नाही, जो अनहायब्रिडाइज आहे. तर असं प्रत्येक ॲटमवर एक एक p ऑर्बिटल असेल ज्याची हायब्रिडायशन झालेलं नाही, जे अनहायब्रिडाइज आहेत. तर असे अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल वेगवेगळ्या ॲटम्सचे असे जी अनहायब्रिडाइज, एक या ठिकाणी आहे p ऑर्बिटल, एक या ठिकाणी आहे, एक या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे सगळे जे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहेत ते आपसात कंबाईन होतात. सगळे p ऑर्बिटल्स आपसात कंबाईन होतात आणि पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतात. सगळे कंबाईन होणार आणि अशा पद्धतीनं पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल सगळे कंबाईन झाले तर पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतात. आणि त्या ठिकाणी असलेला जो इलेक्ट्रॉन आहे ते कोणत्याही एका ॲटमवर प्रेझेंट न राहता, कन्फाईन न होता,
तो जो इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी समजा हे सगळे जे पी ऑर्बिटल हे कंबाईन झाल्यानंतर एकच पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतात आणि त्याच्यामध्ये हजारो इलेक्ट्रॉन्स जे अगोदर एका ॲटमवर होते, मग ते पूर्ण या पाय मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये सर्क्युलेट करायला लागतात. आणि त्याच्या मुवमेंटमुळे, त्याच्या सर्क्युलेशनमुळे जो ग्रॅफाईट आहे तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो. ते रिझन आहे की ड्यू टू द प्रेझन्स ऑफ अनहायब्रिडाइज्ड p orbital, unhybridized p orbital they combine with another p orbitals to form pi molecular orbital, and the electron no longer remain or confined to a single atom. It starts moving throughout the crystal. पूर्ण क्रिस्टलवर तो इलेक्ट्रॉन मूव्ह करतो and due to which it show electrical conductivity. डायमंडचा जर विचार केला तर डायमंडचे हायब्रिडायझेशन sp2 नाही, sp3 आहे. तर त्याच्यामध्ये सगळेच पी ऑर्बिटल्सचे हायब्रिडायझेशन झाल्या कारणाने त्या ठिकाणी पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल असं काही तयार होत नाही. तर त्या ठिकाणी सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतात आणि म्हणून फ्री इलेक्ट्रॉन त्या डायमंडमध्ये अब्सेंट असतो. तर डायमंडमध्ये इलेक्ट्रॉन अब्सेंट असल्या कारणाने तो नॉन कंडक्टर आहे आणि ग्रेफाईटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्या कारणाने ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात. नाव लेट अस सी द नेक्स्ट सॉलिड दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर सॉलिड और मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. तर हे मॉलिक्युलर सॉलिड्स काय असतात? तर याच्यामध्ये पहिला जो मेन कॅरेक्टरिस्टिक आहे की याच्यामध्ये जे कॉन्स्टंट पार्टिकल आहे तो आहे मॉलिक्यूल. मॉलिक्यूलपासून तयार होतो. जसे की आपल्याला एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर क्लोरीन मॉलिक्यूल, मिथेन मॉलिक्यूल, हायड्रोजन मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल. तर हे जे सगळे सबस्टन्सेस आहेत, क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, तर यांच्यापासून जो सॉलिड तयार होतो तर कॉन्स्टंट पार्टिकल मॉलिक्यूल असल्या कारणाने त्याला आपण म्हणतो, जो सॉलिड तयार होईल किंवा जे सॉलिड क्रिस्टल तयार होईल त्याला आपण मॉलिक्युलर सॉलिड किंवा मॉलिक्युलर क्रिस्टल म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळे तर गॅसेस आहेत, क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हे सगळे गॅसेस आहेत. तर खरी गोष्ट आहे की नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरवर ऑल these सबस्टन्सेस आर गॅसेस. पण जर आपण हळूहळू टेम्परेचर जर कमी केला आणि जर प्रेशर जर आपण वाढवला तर हे सगळे मॉलिक्युल्स एका ठिकाणी येतात, एकमेकाच्या जवळ येतात, त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग होतात आणि अल्टिमेटली हे जे मॉलिक्युल्स आहेत ते हे दूरपासून जवळ येतात आणि नंतर मग ते सॉलिडिफाय होतात. आणि सॉलिडिफाय झाल्यानंतर हे तयार करतात मॉलिक्युलर सॉलिड किंवा मॉलिक्युलर क्रिस्टल. तर इफ यू डिक्रीज द टेम्परेचर अँड इन्क्रीज द प्रेशर, the molecules like chlorine, methane, hydrogen, carbon dioxide, oxygen, they on solidification they give molecular crystal. आणि या मॉलिक्युलर सॉलिडचा किंवा मॉलिक्युलर क्रिस्टलचा जो कॉन्स्टंट पार्टिकल आहे दॅट इज अ मॉलिक्यूल. आता मॉलिक्युलर सॉलिड कसा तयार होतो हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. कसा तयार होतो, त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणते असतात, कोणत्या प्रकारचे असतात, तर त्याचा आपण थोडंसं स्टडी करू. तर याच्यामध्ये या ठिकाणी जे फिगर दाखवलेलं आहे, तर विदिन द मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा SClचा मॉलिक्यूल आहे. ह्या विदिन द मॉलिक्यूल जर तुम्ही बघितलं तर या दोन ॲटम्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. पण जर दोन डिफरंट मॉलिक्यूल्स जर तुम्ही या ठिकाणी बघितले, बिटवीन द मॉलिक्यूल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे? हा एक मॉलिक्यूल आहे. विदिन द मॉलिक्यूल इट इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड, बट बिटवीन टू मॉलिक्यूल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे? तर कोव्हॅलेंट बॉन्ड तर स्ट्रॉंग असतो, पण दोन मॉलिक्यूल्सच्या मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इट इज व्हेरी व्हेरी वीक. तर वेगवेगळे प्रकारचे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर एक एक करून त्याचं आपण डिस्कस करू. तर या ठिकाणी आपल्याला जे बिटवीन टू मॉलिक्युल्स जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटर म्हणजे काय? इंटर म्हणजे बिटवीन,
बिटवीन म्हणजे एक हा मॉलिक्यूल आणि एक हा दुसरा मॉलिक्यूल, त्या दोघांच्या मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हे किती प्रकारचे आहेत? जर आपण वेगवेगळ्या सबस्टन्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटतात. आता आपण त्याची थोडी स्टडी करू. याच्यामध्ये पहिला जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज वीक डायपोल force of attraction. And this weak dipole force of attraction, it is observed in molecular solids which is formed from HCl, H2O and sulfur dioxide. आता आपण अगोदर बघूया की हे वीक डायपोल अट्रॅक्शन म्हणजे काय. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल जर घेतला तर हा HClचा मॉलिक्यूल, हा हायड्रोजनचा आयटम आहे आणि हा क्लोरीनचा आयटम आहे. या दोघांमध्ये कोव्हलंट बॉन्ड प्रेझेंट आहे या दोघांमध्ये. तर आहे तर हा कोव्हलंट मॉलिक्यूल, पण हायड्रोजन सोबत दुसरा जो ॲटम आहे तो आहे क्लोरीनचा, विच इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन नेचर, की तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय? तर असा ॲटम ज्याची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी दुसऱ्या ॲटमच्या तुलनेमध्ये थोडी जास्त असते. तर या ठिकाणी क्लोरीन जो आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्याकारणाने, हायड्रोजनच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्याकारणाने स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो आणि म्हणून त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी या क्लोरीनच्या आजूबाजूला वाढते. आणि इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात क्लोरीनकडे शिफ्ट झाल्या कारणाने या ठिकाणी निगेटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होते. क्लोरीनवर इलेक्ट्रॉन जास्त आल्या कारणाने निगेटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होते आणि हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन दूर गेल्या कारणाने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कमी होतात आणि म्हणून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होते. तर आहे तर कोव्हलंट मॉलिक्यूल, पण त्या ठिकाणी निगेटिव्ह पोल आणि त्या मॉलिक्यूलच्या दुसऱ्या एंडवरती पॉझिटिव्ह पोल तयार होतो. तर असे 2 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स तयार झाल्या कारणाने त्याला आपण म्हणतो डायपोल. डाय म्हणजे 2 आणि पोल म्हणजे एका ठिकाणी पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या पोलवर पार्शल नेगेटिव्ह चार्ज. तर अशा प्रकारचा डायपोल तयार होतो. तर या ठिकाणी एक डायपोल तयार झाले आणि या ठिकाणी दुसरा डायपोल तयार झालाय. तर एका डायपोलचा निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह एंड दुसऱ्या डायपोलच्या पॉझिटिव्ह एंडला अट्रॅक्ट करतो. आता या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत तर ते पार्शल आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होऊ शकत नाही आणि म्हणून एक डायपोलमध्ये आणि दुसऱ्या डायपोलमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वीक असल्या कारणाने त्याला आपण म्हणतो वीक डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण या वीक डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे आपल्याला लो टेम्परेचरवर आणि हाय प्रेशरवर हे दोन्ही इतके स्ट्रॉंग होतात की आपला जो गॅस आहे तो गॅसेस स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. कमी टेम्परेचर आणि हाय प्रेशरमध्ये हे फोर्सेस स्ट्रॉंग होतात आणि गॅसेस स्टेटला सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट करतात. आता हे वीक डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला कोणकोणत्या सबस्टन्सेसमध्ये, सॉलिड्समध्ये पाहायला भेटतं? तर HCl सॉलिडमध्ये, H2O सॉलिडमध्ये आणि सल्फर डायऑक्साईडच्या सॉलिडमध्ये. तर ह्या डायपोल जे मॉलिक्युल्स आहेत दे हॅव डायपोल मोमेंट आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला डायपोल मोमेंट पाहायला भेटते तर त्याच्यामध्ये डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतात. नाव लेट अस सी द सेकंड फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, विच इज कॉल्ड ॲज व्हेरी वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस. तर हे सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फक्त हे वीक आहे, डायपोल अट्रॅक्शनपेक्षा हे वीक आहे. इट इज कॉल्ड ॲज London forces or very weak dispersion forces, and these type of forces are formed in the molecular solids of methane and hydrogen and iodine. तर आयोडीनच्या, हायड्रोजनच्या आणि मिथेनच्या मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये आपल्याला हे लंडन फोर्सेस पाहायला भेटतात. खूप कमी टेम्परेचरवर आणि अतिशय हाय प्रेशरवरच हे लंडन फोर्सेस एक्झिस्ट करतात, कारण की फोर्सेस अतिशय वीक असतात. तेवढ्या कमी टेम्परेचरलाच
हे ॲडजस्ट करू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर असेल तर हे फोर्सेस वीक असल्याकारणाने लगेच ब्रेक होतात आणि जे दोन मॉलिक्युल्स आहेत ते किंवा दोन ॲटम्स आहेत दोन मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकापासून दूर जातात. तर हे लंडन फोर्सेस काय आहेत? फॉर एक्झाम्पल की दोन हायड्रोजनचे ॲटम्स आहेत, दोन आयोडीनचे ॲटम्स आहेत. फॉर एक्झाम्पल की हा आयोडीनचा, आता हे लंडन फोर्सेस काय आहेत? आयोडीनचे या ठिकाणी ॲटम्स आपल्याला दिसत आहेत. ॲटम्स हे न्यूट्रल आहेत, पण तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पोलॅरिटी तयार झालेली दिसेल. या ठिकाणी निगेटिव्ह पोलॅरिटी आहे आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे. या ठिकाणी पोलॅरिटी कशी काय तयार झाली? हे तर दोन ॲटम्स आहेत. आणि लंडन फोर्सेस म्हणजे काय, डेव्हलप कसे होतात? तर आपण या ठिकाणी जर एक न्यूट्रल ॲटम जर या ठिकाणी कन्सिडर केला तर नॉर्मली ॲटम जो आहे तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असते. पण काही मोमेंट्सवर काय होतात, मोमेंटरली अगदी एका शॉर्ट मोमेंटसाठी मॅक्झिमम जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते एका ठिकाणी येते. असं मोमेंटरली होऊ शकतं की मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी जमा होतात. तर ज्या पोर्शनमध्ये, ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते, मोमेंटरली वाढते, तर त्या ठिकाणी निगेटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होते. आणि ज्या ठिकाणी मोमेंटरली अचानकपणे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पोलॅरिटी तयार होते. तर एखाद्या न्यूट्रल ॲटममध्ये काही रिजन निगेटिव्ह पोलॅरिटी गेन करतो आणि काही रिजन पॉझिटिव्ह पोलॅरिटी गेन करतो. तर तुमचा न्यूट्रल मॉलिक्यूल हा पण डायपोल बनतो आणि एक डायपोल ॲटम दुसऱ्या ॲटममध्ये परत पोलॅरिटी इंड्यूस करतो. जसं की हा नेगेटिव्ह जो टर्मिनल आहे ते दुसऱ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करतो आणि त्याला दुसऱ्या रिजनमध्ये शिफ्ट करतो, जेणेकरून त्याच्या दुसऱ्या एंडवर निगेटिव्ह आणि त्याच्या अलीकडच्या एंडवरती पॉझिटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होईल. आणि एकदा का पोलॅरिटी न्यूट्रल ॲटममध्ये एकदा का पोलॅरिटी डेव्हलप झाली तर एका ॲटमचा निगेटिव्ह एंड दुसऱ्या ॲटमच्या पॉझिटिव्ह एंडला अट्रॅक्ट करतो आणि या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट आणि या ठिकाणी जो पॉझिटिव्ह पार्ट आहे त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच आपण लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा डिस्पर्शन फोर्स म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की हे इलेक्ट्रिकल चार्जेसमध्ये हे स्ट्रॉंग आहेत का वीक आहेत? तर हा जो पोलरायझेशन झालेला असतो तो अगदी एका शॉर्ट मोमेंटसाठी असतो, मोमेंटरीली असतो आणि म्हणून हा लगेचच इतका वीक असतो की हा लगेचच ब्रेक होतो, म्हणून खूप कमी काळासाठी टिकतो. आणि म्हणून हे जी लंडन फोर्स आहेत these are very weak and they exist only at very low temperature and very high pressure. तर या ठिकाणी जर तुम्हाला आयोडीनचा जर तुम्ही ॲटम बघितला तर तुम्हाला या ठिकाणी लंडन फोर्सेस दिसून येतात. तर एका ॲटमचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या ॲटमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला थ्रू लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट करतो अँड दीज फोर्सेस दे आर very weak in nature. आयोडीनचा जो क्रिस्टल आहे तो फक्त रूम टेम्परेचरवर सॉलिड फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. बाकीचे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि क्लोरीन याचे जे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत दे एक्झिस्ट इन सॉलिड फॉर्म ॲट very लो टेम्परेचर. एक मॉलिक्युलर सॉलिड या ठिकाणी शो केलेला आहे, तो आहे कार्बन डायऑक्साईडचा. हा कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर सॉलिड आहे. तिसरा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तिसरा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे इंटर म्हणजे काय? इंटर म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्युल्समध्ये, हा एक मॉलिक्यूल वॉटरचा आहे आणि हा दुसरा मॉलिक्यूल हा पण वॉटरचा आहे. तर या दोन मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड.
इंटर या दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये. आता हा हायड्रोजन बॉन्ड कसा तयार होतो, तर ज्यावेळेस हायड्रोजन ॲटम एखाद्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला बॉन्डेड असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हायड्रोजनसोबत ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, तर तो हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो स्ट्रॉंगली आणि म्हणून इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे डिस्प्लेस होतात. ऑक्सिजनवर पार्शियल मायनस चार्ज तयार होतो आणि हायड्रोजन याच्यावर ॲडिशनल पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि हायड्रोजनवर ॲडिशनल पॉझिटिव्ह चार्ज तयार झाल्या कारणाने ते दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. आणि हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की जे एका मॉलिक्यूलच्या हायड्रोजनमध्ये आणि दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटममध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्लस आणि मायनसमध्ये हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मायनस याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी डेव्हलप होईल त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. बिकॉज दीज टू मॉलिक्यूल्स दे आर जॉईंड थ्रू हायड्रोजन ॲटम. आता हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे ते डायपोल अट्रॅक्शनपेक्षा आणि लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा थोडं जास्त स्ट्रॉंग असतो. तर हायड्रोजन बॉन्ड आपल्याला वॉटर मॉलिक्यूलमध्ये पाहायला भेटतं. आईसचा जो सॉलिड आहे त्याच्यामध्ये अशा टाईपची हायड्रोजन बॉन्डिंग झालेली असते. तर वॉटर मॉलिक्यूल आणि अमोनिया मॉलिक्यूल हे जे दोन डिफरंट हे सेम मॉलिक्यूल्स आहेत. वॉटर आणि वॉटर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि वॉटर आणि अमोनिया याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. कशी पॉसिबल आहे, तर हायड्रोजनचा जो पार्शियल पॉझिटिव्ह एंड आहे ते दुसऱ्या जो मॉलिक्यूल आहे अमोनियाचा, तर या ठिकाणी इलेक्ट्रोनेगेटिव्ह नायट्रोजन ॲटम आहे, तर त्याच्या निगेटिव्ह एंडसोबत या पॉझिटिव्ह एंडसोबत या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवलेला आहे. दिस इज हायड्रोजन बॉन्ड. सो वॉटर मॉलिक्यूल इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग विथ अमोनिया मॉलिक्यूल. So such type of bonding it is called as intermolecular hydrogen bonding. Between these two molecules hydrogen bond is present. Now hydrogen bonding it is also a weak bond आणि म्हणून जे हायड्रोजन बॉन्डिंग असणारे जे सॉलिड्स आहेत दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट. तर वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट करते पण वॉटरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ते खूप कमी आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून ज्या सबस्टन्सेसमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट. अगेन हे जे सॉलिड्स आहेत दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नाही आहे कारण की आयन सबस्टंट आहेत, फ्री इलेक्ट्रॉन सबस्टंट आहेत. देअरफॉर दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड दे आर गुड इन्सुलेटर्स. Now let us see the next solid that is called as metallic solid or metallic crystal. तर हा मेटलिक क्रिस्टल काय असतो तर किंवा मेटलिक सॉलिड काय असतो, तर ज्या सॉलिडमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल एखादा मेटलिक ॲटम असतो विच इज जॉईंट टू एखादा मेटलिक ॲटम असतो विच इज जॉईंट टू अनदर ॲटम बाय मीन्स ऑफ मेटलिक बॉन्ड. तर याच्यामध्ये जे कॉन्स्टंट पार्टिकल आहे दॅट इज अ मेटलिक ॲटम विच इज जॉईंट टू अनदर ॲटम बाय मीन्स ऑफ मेटलिक बॉन्ड. तर अशा टाईपचा जो क्रिस्टल असतो त्याला आपण मेटॅलिक क्रिस्टल म्हणतो. आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, तर या ठिकाणी जे तुम्हाला क्रिस्टल दाखवलेलं आहे मेटॅलिक क्रिस्टलमध्ये आणखी एक विशेष म्हणजे की या ठिकाणी सगळे जे ॲटम्स आहेत दीज ऑल ॲटम्स दे बिलॉंग टू द सेम एलिमेंट. ऑल आर मेटॅलिक ॲटम्स. आता मेटलिक बॉन्ड म्हणजे काय, तर मेटलची प्रॉपर्टी आहे मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. तर मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. ऑल द मेटल्स मेटलिक ॲटम्स दे लूज द इलेक्ट्रॉन आणि जो इलेक्ट्रॉन आहे ते ॲटममधून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर ही जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे एका ॲटम पुरते मर्यादित न राहता लोकलाइज न राहता हे पूर्ण क्रिस्टलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज झाल्या कारणाने पूर्ण क्रिस्टलमध्ये सर्क्युलेट करतात. पूर्ण क्रिस्टल मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स असतात आणि म्हणून आपण याला डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणतो. तर प्रत्येक ॲटम हे इलेक्ट्रॉन लूज करतो आणि लूज केलेले इलेक्ट्रॉन पूर्ण क्रिस्टलमध्ये सर्क्युलेट करतात ज्याला आपण डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणतो.
तर अगदी समुद्राचं पाणी ज्याप्रमाणे वाहतं त्याप्रमाणे हे मोठ्या संख्येमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये सर्क्युलेट करतात, मूव्ह करतात, डिलोकलाइज होतात आणि जे आयन्स आहेत ते त्यांच्या पोझिशनवर फिक्स राहतात. आता मेटलिक बॉन्ड म्हणजे काय, तर या मूव्हिंग इलेक्ट्रॉन्समध्ये आणि या जो त्याचा न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर जो पॉझिटिव्ह आयन जो या ठिकाणी राहतो, तर या पॉझिटिव्ह आयनमध्ये आणि या मूव्हिंग इलेक्ट्रॉनमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो त्याला आपण म्हणतो मेटॅलिक बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह आयन अँड the delocalized electron, this force of attraction is called as a metallic bond. Again, the force of attraction between the metallic ion and delocalized electron, this force of attraction is called as a metallic bond. आता या स्लाइडमध्ये जर पाहिलं तर हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचा मेटलिक बॉन्ड ह्या सिल्वर आयन सोबत आणि या सिल्वर आयन सोबत आहे. सो देर इज अ मेटलिक बॉन्ड इन दिस डायरेक्शन अँड द मेटलिक बॉन्ड इन दिस डायरेक्शन. देअरफॉर दिस इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग दीज टू आयन्स ॲट इट्स प्लेस. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे ह्या दोन आयन्सला त्याच्या जाग्यावरती बॉन्ड करून ठेवतो. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा जो इलेक्ट्रॉन आहे या दोन आयन्सला त्याच्या जाग्यावरती बॉन्ड करून ठेवतो. आता हा जो बॉन्ड आहे तो रिजिड नाही आहे, म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन जोपर्यंत या आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये तोपर्यंत हा मेटलिक बॉन्ड राहतो. पण जसा हा इलेक्ट्रॉन त्याच्या स्फेअरच्या बाहेर गेला, हा इलेक्ट्रॉन एका ठिकाणी राहत नाही, तो डिलोकलाइज असतो. तर हा स्फेअरच्या बाहेर निघून गेल्यानंतर या दोघांचा जो बॉन्ड आहे मेटलिक बॉन्ड तो ब्रेक होतो. पण त्याच्या जागेवर दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन किंवा दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन त्याच्या जागेवरती येईल, तर नवीन मेटलिक बॉन्ड तयार होईल. तर अशा पद्धतीनं हा जो बॉन्ड आहे या इलेक्ट्रॉनमध्ये आणि या आयनमध्ये हा रिजिड नाही आहे, ठरलेला नाही आहे, हा बदलत असतो, डायनॅमिक असतो. आणि म्हणून आपण मेटलिक बॉन्डला डायनॅमिक बॉन्ड म्हणतो. आणि ज्या रेंजपर्यंत एखादा आयन इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो त्या रेंजला आपण स्फेअर ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो? स्फेअर ऑफ अट्रॅक्शन. आणि स्फेअर ऑफ अट्रॅक्शन मधून हा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर निघून जातो त्यावेळेस मेटलिक बॉन्ड ब्रेक होतो, त्याची जागा दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. अशा पद्धतीनं लाखो किंवा एनॉर्मस नंबर ऑफ मेटलिक बॉन्ड कंटिन्युअसली तयार होतात आणि कंटिन्युअसली ब्रेक होतात. देअरफॉर मेटलिक बॉन्ड इज अ डायनॅमिक बॉन्ड. आता मेटलिक क्रिस्टल्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. दॅट द मेटल्स आर मेलिएबल, दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. जर आपण या मेटलिक बॉन्डला जर आपण हातोडीनं मारलं तर आपण त्याला शीट्सच्या फॉर्ममध्ये आपण त्याला फ्लॅटन करू शकतो. कसं काय करू शकतो? तर आपण हातोडी मारल्यानंतर त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो डायनॅमिक असल्या कारणाने लेयर्स एकमेकावर स्लाइड करतात. जुने बॉन्ड ब्रेक होतात, नवीन बॉन्ड कंटिन्युअसली तयार होतात आणि त्याच्यामुळे यांचा जो क्रिस्टल आहे तो फ्रॅक्चर होत नाही. ते एकमेकांसोबत ॲडजस्ट करत चालतात, नवीन बॉन्ड तयार होतात, नवीन मेटलिक बॉन्ड कंटिन्युअसली तयार होतात. तर ज्या प्रकारे आयनिक सॉलिडमध्ये एकदा का आपण त्याला ब्रेक केलं तर परत त्याच्यामध्ये बॉन्डिंग होत नाही, त्या प्रकारे मेटलिक बॉन्डमध्ये तसं नाही आहे. मेटलिक बॉन्डमध्ये जर समजा त्याचा बॉन्ड मेटलिक बॉन्ड ब्रेक झाला तर कंटिन्युअसली नवीन मेटलिक बॉन्ड तयार होतात आणि म्हणून आपण थिन शीट्सच्या फॉर्ममध्ये त्याला आपण हॅमर करू शकतो किंवा आपण त्याला वायर्सच्या फॉर्ममध्ये आपण त्याला स्ट्रेच करू शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ द मेटल इज ड्यू टू द डायनॅमिक मेटलिक बॉन्ड. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेअरिंग फोर्स आपण अप्लाय केला, समजा ह्याला हॅमर केलं, तर हॅमर केल्यानंतर कंटिन्युअसली जे ओल्ड बॉन्ड आहे ते ब्रेक होतात आणि जे नवीन बॉन्ड आहे ते तयार होतात. सो दिस इज ड्यू टू द डायनॅमिक नेचर ऑफ मेटलिक बॉन्ड. अगेन द crystal of the metal, it contains
द इलेक्ट्रॉन्स, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स, तर या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये सर्क्युलेट करू शकतात, कंटिन्युअसली मुव्हिंग असतात, डिलोकलाइज असतात. देअरफॉर द मेटल्स दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. तर थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स हे महत्त्वाचे असतात आणि मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी अवेलेबल असल्या कारणाने मेटल्स जे आहेत दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड they show good electrical and thermal conductivity. Now we can see some examples of metals. Sodium metallic solids, sodium metal, potassium metal, calcium metal, lithium metal, iron metal, gold metal, silver metal and cobalt metal, all are metallic solids. This one is the iron. It is hammered in the form of thin sheets. This is copper. It can be drawn in the form of wires. This is due to the properties of metallic bond. This one is the gold. It is also a metallic solid, metallic crystal. Copper, it is a metallic crystal.